करारामुळे शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे? आज कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आमचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारत अमेरिका दरम्यान जो काय व्यापारी करार झालेला आहे त्याच्या शेतकऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या ज्या काय येणाऱ्या काळामध्ये संकट उभं राहणार आहे त्याबद्दलचं एक निवेदन देण्यासाठी आणि ह्या कराराला विरोध दर्शवण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीनं सन्माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे आज आम्ही निवेदन सादर केलेलं आहे। अमेरिकेतल्या शेतमालाला भारतीय बाजारपेठ खुली करून देशातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा जो काय केंद्र सरकारचा निर्णय आहे तो तत्काळ थांबलेला पाहिजे। आजच शेतकऱ्याला मुळातच त्याच्या आजच्या पिकतेल्या शेतातल्या पिकाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत असताना अमेरिकेसारख्या आर्थिक संपन्न आणि जगामध्ये एक नंबरला विकसित असणाऱ्या देशातल्या शेतकऱ्याचा शेतमाल 0% करानं जो त्या देशामध्ये त्यांना खुली मुक्त व्यापार दिलेला आहे आणि भारतातल्या शेतमालाला 18% कर घेऊन त्या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे। हे भाजप सरकारचं समर्पण हे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे आणि हे हा करार तत्काळ रद्द करावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता कोल्हापूरमध्ये ऊस आणि दूध उत्पादन आणि त्याचबरोबर सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं आणि याच पिकांच्या उपपदार्थाचं अमेरिकेतून आयात केली जाणार आहे आणि शेतकऱ्याला भविष्यामध्ये बेरोजगार करण्याच्या दिशेनं या करारातून वाटचाल होणार आहे आणि हे वेळीच थांबलं पाहिजे ही भूमिका घेऊन आज आम्ही या ठिकाणी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।